भंडारदरा परिसरातील उडदावणे गाव मधाचे गाव बनवण्याचा उपक्रम. मधमाशी संगोपनातून ग्रामविकासाला नवी दिशा. मधमाशा या निसर्गाच्या चक्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी मधमाशांचे संगोपन करणे काळाची गरज आहे. महाराष्ट्रात मध उत्पादन वाढून मधक्रांती घडवून आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सचिव रवींद्र साठे यांनी केले. ते अकोले तालुक्यातील उडदावणे येथे मधुमक्षिका पेटी वितरण कार्यक्रमावेळी बोलत होते. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेले उडदावणे गाव निसर्ग संपन्न असून या गावाची नैसर्गिक रचना पाहता महाराष्ट्र शासनाच्या खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने या गावाची मधाचे गाव म्हणून निवड केली आहे. गावातील नागरिकांना मधमाशी पालनापासून मध संकलनाच्या प्रक्रियेपर्यंत विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून या प्रशिक्षणार्थींना मधुमक्षिका पेट्यांचे वितरण करण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमाला खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, अहिल्यानगरचे अप्पर जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे, वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, कळसुबाई हरिश्चंद्रगड विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश कवीर, अहिल्यानगर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे, वनपाल शंकर लांडे, रघुनाथ कुंवर, अनिल साळवे, दारूबंदी समितीचे प्रमुख हेरंबा कुलकर्णी, उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक कुंदन कोरडे, सतीश भांगरे, मारुती बेंगाळ, उडदावणे गावच्या सरपंच कीर्ती गिर्रे, बच्चू गांगड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना रवींद्र साठे यांनी म्हटलं आहे की मधमाशी टिकली तरच निसर्ग चक्र सुरळीत राहू शकते आणि त्यामुळे मधमाशी संगोपन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे आणि यासाठी खादी आणि ग्रामोद्योग मंडळ विविध योजनांद्वारे शेतकरी आणि ग्रामस्थांना प्रोत्साहन देत असून बँकांचे सहकार्य मिळते आहे. गावातील महिला आणि तरुणांनी पुढाकार घेतल्यास उडदावणे गाव महाराष्ट्रात मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण करू शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी म्हटलं आहे की भंडारदरा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पातळीवर तयार होणारा नैसर्गिक मध उपलब्ध करून दिल्यास गावाचा आर्थिक स्रोत वाढू शकतो. गावातून उत्पादित होणारा मध खादी ग्रामोद्योग मंडळ खरेदी करण्यासही बांधील राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या उपक्रमामुळे उडदावणे गावातील ग्रामस्थांना पूरक रोजगार उपलब्ध होण्यासोबतच ग्रामविकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहिल्यानगर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे, सरपंच कीर्तिताई गिरे, ग्रामविकास अधिकारी तेजल जाधव तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ नारायणकर यांनी केले. मधमाशी पालनातून रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकास साध्य करण्याचा हा उपक्रम ग्रामीण भागासाठी दिशादर्शक ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रतिनिधी सुनील चासकर, अकोले.